कोकणाच्या राजकारणात आज असा एक भूचाल झालाय ज्यामुळे पुढच्या काही वर्षातलं सगळं राजकीय गणित बदलणार आहे। एका नेत्याच्या निर्णयानं फक्त एका पक्षाचं नव्हे तर संपूर्ण आघाडीचं समीकरण हलणार आहे। स्थानिक निवडणुका असोत किंवा पुढच्या विधानसभा, हा प्रवेश ठरणार आहे गेम चेंजर। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी जनता। कोकणात भाजपने मोठी तयारी सुरू केली आहे। विशेषतः चिपळूण मतदारसंघ जो गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांच्या ताब्यात राहिला होता, तिथे आता भाजपनं डोळस योजना आखली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे माजी उमेदवार प्रशांत यादव यांनी अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश केलाय। हा पक्षप्रवेश फक्त औपचारिकता नव्हता, तर ही होती एक शक्ती दाखवणारी घटना। कारण प्रशांत यादव हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढले होते। त्यांच्या पराभवाचा फरक होता अवघा 6800 मतांचा, म्हणजेच ते मतदारसंघात प्रभावी होतेच आणि आता हेच नेते भाजपच्या झेंड्याखाली उभे राहत आहेत। यामुळे भाजपचा आत्मविश्वास उंचावलेला दिसतो आहे। मंत्री नितेश राणे यांनी या प्रवेशावेळी ठाम विधान केलं, पुढचा आमदार हा चिपळूणचा भाजपचाच असेल। हे विधान केवळ घोषणा नसून प्रत्यक्षात घडवून आणण्याचा भाजपचा आत्मविश्वास दर्शवणार आहे। या प्रवेशाच्या आधी काही दिवसांपासून चर्चा रंगली होती। प्रशांत यादव नाराज असल्याचं वृत्त होतं। शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तर स्वतः त्यांना भेटून शिवसेनेत प्रवेशाची ऑफर दिली होती, पण यादव यांनी शिवसेना नाही तर भाजप निवडला। कारण स्पष्ट आहे, कोकणात विशेषतः चिपळूणमध्ये भाजप आता केवळ पर्याय नाही तर एक ताकद म्हणून उभी राहते आहे। हा मतदारसंघ पारंपरिकरित्या शिवसेनेचा होता। त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी 2 टर्म्स तो जिंकला, पण आता भाजप म्हणतोय 2029 साली हा गड आमचाच असेल। इतकंच नाही तर भाजपकडून संकेत दिले जात आहेत की प्रशांत यादव यांना पुढच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार आहे। याआधी मात्र त्यांना स्थानिक स्वराज्य निवडणुकात स्वतःचा करिश्मा दाखवावा लागेल, कारण स्थानिक निवडणुका म्हणजेच मतदारांशी नातं घट्ट करण्याची खरी कसोटी। आता पाहूयात कोण आहेत प्रशांत यादव। वशिष्ठी उद्योग समूहाचे चेअरमन असलेले प्रशांत यादव हे मूळचे उद्योजक, पण गेल्या 15 वर्षांपासून ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत। अवघ्या 25व्या वर्षी त्यांनी ग्रामपंचायतीत पाऊल ठेवलं। उपसरपंच, सरपंच अशी पदं भूषवली। सलग 15 वर्षे ग्रामपंचायत सदस्य राहिले। 2018 ते 2024 दरम्यान काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून कार्य केलं। मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। इतकंच नाही तर त्यांची नियुक्ती थेट प्रदेश सरचिटणीसपदी झाली। 2024च्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवार म्हणून ते मैदानात उतरले, पण त्यांचा पराभव झाला, तोही अवघ्या 6800 मतांनी। म्हणजे मतदारसंघात त्यांचा पाया आहे, फक्त पक्षाचा जोर आणि संघटनाची ताकद कमी पडली। आता भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी या 2 गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केलाय। प्रशांत यादव यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले होते। याचा अर्थ असा की हा प्रवेश केवळ वैयक्तिक नाही तर सामाजिक गटांसोबत घेऊन जाणार आहे। त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला थेट बळ मिळणार आहे। यात अजून एक महत्त्वाची बाब आहे, कोकणातील राजकारण फक्त विकासावर नाही तर प्रतिष्ठेवर लढवलं जातं। राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांच्यातलं हे घड्याळ आता भाजपही आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो आहे। स्थानिक निवडणुकांमध्ये हा प्रवेश किती यशस्वी ठरतो हे येणारा काळ ठरवेल, पण एक गोष्ट निश्चित आहे, कोकणातलं राजकारण आजपासून वेगळ्या दिशेने वळलंय। तर मित्रांनो, प्रशांत यादव यांचा भाजप प्रवेश हा फक्त एका नेत्याचा प्रवास नाही, तर हा आहे कोकणातील राजकीय संघर्षाचा नवा अध्याय। आता प्रश्न असा आहे की पुढच्या निवडणुकीत कोणता पक्ष टिकवतो आपलं वर्चस्व आणि कोण गमावतो गड। राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो, याचं हे ताजं उदाहरण। पुढच्या काही महिन्यात कोकणातली निवडणूक फक्त मतं मोजण्यासाठीची नाही तर ताकदीची खरी परीक्षा ठरणार आहे। तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।